Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.2 of chapter number 2 real numbers from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 25 वर प्रॅक्टिस सेट 2.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 2 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण आपल्या क्लिअर करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा इथे काय बटन येईल त्यावर क्लिक केलं तरी सुद्धा तुम्हाला डायरेक्टली तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. रिप्रेझेंट द नंबर्स √5 अँड √10 ऑन द नंबर लाईन. नंबर लाईनवर आपल्याला √5 आणि √10 रिप्रेझेंट करायला सांगितलेले आहेत. याच टाईपचे क्वेश्चन्स आपण क्लास 8 मध्ये असताना सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत पायथागोरस थिअरम यूज करून. आठवलं का? √2 नंबर लाईनवर रिप्रेझेंट केला होता. त्यानंतर √7 त्याच टाईपचा हा क्वेश्चन आहे. आपल्याला नंबर लाईन ड्रॉ करायची आहे. त्यासाठी हे पहा, आता इथे एक नंबर लाईन ड्रॉ करायची अशा पद्धतीने. आता इथे नंबर लाईनवर प्रत्येक युनिट हे मी सेम मेजरचे घेतलेले आहेत. असं नाही की 0 पासून 1 वेगळं डिस्टन्स, 1 पासून 2 वेगळं डिस्टन्स, असं नाही. प्रत्येक युनिट सेम इक्वल आपल्याला घ्यायचं आहे. नंबर लाईनवर अशा प्रकारे आपण इथे 0, आता आपल्याला काय सांगितलंय, √5 ड्रॉ करायला सांगितलंय की नाही. मग √5 इतके मेजर शो करण्यासाठी √5 कुठं असणार आहे? पॉझिटिव्ह नंबर्सकडे, बरोबर. मग आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स इथे जास्त घेतलेले आहेत आपण. त्यासाठी हा 0 इकडे 1 2 3 आणि 0च्या लेफ्ट हँड साईडला नेगेटिव्ह नंबर्स. आता हे पहा, नंबर लाईनवर √5 आपल्याला शो करायचा आहे. तुम्हाला माहित आहे की इथे हा जो 2 आहे, 2 म्हणजेच काय आहे? 2 म्हणजेच √4 आहे, बरोबर. आणि 3 म्हणजे काय आहे? 3 म्हणजे आहे √9, हो की नाही. 4चा स्क्वेअर रूट आहे 2 म्हणजेच √4 आणि 9चा स्क्वेअर रूट आहे 3, मग 3 म्हणजेच √9. आता √5 आपल्याला ड्रॉ करायचं आहे. इथे √4च्या मदतीने आपण फार इझिली √5 ड्रॉ करू शकतो, हो की नाही. मग चला, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता स्टेप्स, सोल्युशन कसं राईट करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याही आधी आपण नंबर लाईनवर कशा प्रकारे आपल्याला √5 शो करता येणार आहे ते समजून घेऊयात. इथे √4 आहे. मी आत्ताच तुम्हाला म्हणाले √4च्या मदतीने आपण √5 फार इझिली शो करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे √4 आहे की नाही, मग त्या √4 वर एक परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. परपेंडिक्युलर का ड्रॉ करायचं आहे? कारण आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे इथे, त्यामुळे. आणि त्या राईट अँगल ट्रायंगलच्या मदतीने, राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थिअरम यूज होतो, हो की नाही. मग त्या राईट अँगल ट्रायंगलच्या मदतीने पायथागोरस थिअरम यूज करून आपण √5 फार इझिली इथे शो करू शकतो. √5 हे किती डिस्टन्स आहे ते आपल्याला राईट अँगल ट्रायंगलच्या मदतीने फाइंड आउट करता येणार आहे. आता हे पहा, √4 वर आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. म्हणून √4च्या इथे सेंटर पॉइंट, प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट इथे √4 वर आपण ठेवलेला आहे. आणि 90 डिग्री, हे पहा इथे आहे 90 डिग्री, ओके. सो आता आपण इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊयात. झाला, एक परपेंडिक्युलर इथे आपला ड्रॉ करून झालेला आहे. या पॉइंटला आपण नाव देऊयात ए. इथे 0 आहे की नाही, 0ला आपण म्हणूयात O. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचे आपल्याला, तर तुम्हाला माहिती आहे की हाईट आपण कायम जेव्हा कधी आपल्याला अशा प्रकारे इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवर शो करायचे असतात तेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करतो. मग राईट अँगल ट्रायंगलमध्ये कोणती साईड किती घ्यायची? आता बेस जो आहे तो आपण √4 घेतलाय. जसं की मी तुम्हाला म्हणाले की √4च्या मदतीने आपण √5 फार इझिली ड्रॉ करू शकतो. मग बेस आपण काय घेतलेला आहे इथे? 2 घेतलाय, और वी कॅन से √4 म्हणजेच 2. सो आता हा झाला बेस. मग हाईट किती घ्यायची? हाईट नेहमी कायम कधीही जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवर शो करायला सांगितलं जातं आणि तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा असतो नंबर लाईनवर, तेव्हा हाईट कायम 1 युनिट इतकी घ्यायची. मग आता 1 युनिट कुठे होतं, तर नंबर लाईनवर. हे पहा, जे आपण 1 युनिटचं डिस्टन्स घेतलेलं आहे की नाही, तेच डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. हे पहा, 1 युनिट इतका डिस्टन्स घेतलं. आता पॉइंट ए वर
कंपासचे टोक ठेवूयात आणि इथे एक आर्क ड्रॉ करूयात. आर्क ड्रॉ करून झाला. या आर्कचा जो इथे इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याला आपण नाव देऊयात बी. पॉइंट बी आणि पॉइंट ओ जॉईंट करूयात. आता हा जो हायपोटेन्युअस OB आपल्याला मिळालेला आहे तो किती असणार आहे? तो असणार आहे √5. कसं काय √5 ते मी तुम्हाला सांगते. आता हे डिस्टन्स आपण किती घेतलं? 1 युनिट इतकं डिस्टन्स घेतलं. आणि हे पहा, इथे गोंधळ करायचं नाही. इथलं डिस्टन्स आपण किती घेतलेलं आहे बेसचं? तर 2 इतकं डिस्टन्स घेतलेलं आहे, 1 नाही. हे पहा, 2 इतकं डिस्टन्स आपण OAचं घेतलेलं आहे. आणि हे डिस्टन्स आहे 1. आणि जो हायपोटेन्युअस आपल्याला इथे मिळालेला आहे OB तो आपल्याला √5 मिळालाय. √5 कसं काय मिळालंय ते आता मी तुम्हाला सांगते. हे पहा, मी जसं तुम्हाला म्हटलं की पायथागोरस थिअरम आपण यूज करतो. मग आता हे पहा, इथे पायथागोरस थिअरम काय आहे? तर हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग आपल्याला हायपोटेन्युअस √5 कसं काय मिळालेलं आहे ते पाहायचंय की नाही. मग आपण काय करूयात, OB स्क्वेअर, हायपोटेन्युअस आहे OB, सो OB स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. कळालं? आता OB स्क्वेअर ॲज इट इज ठेवूयात. OA ची लेंथ किती आहे? किती घेतलेली आहे आपण? तर 2 युनिट्स इतकी घेतलेली आहे की नाही. म्हणून इथे आपण राईट करूयात आता 2 स्क्वेअर, कारण OA चा स्क्वेअर म्हटलेला आहे म्हणून 2 स्क्वेअर. आता AB ची लेंथ किती घेतलेली आहे? 1 युनिट. AB चा स्क्वेअर म्हणून 1 स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती? 2 चा स्क्वेअर 4. 1 चा स्क्वेअर किती? 1. 4 प्लस 1 किती झालं? 5 झालं. ओके. मग आता इथे आपल्याला OB स्क्वेअर किती मिळालेला आहे? 5. पण आपल्याला OB स्क्वेअर हवाय का? नाही, आपल्याला OB हवाय. OB हा हायपोटेन्युअस आहे की नाही, मग आपल्याला OB हवा आहे. मग काय करूयात, दोन्ही साईडला आपण रूट घेऊयात, स्क्वेअर रूट घेऊयात, कारण आपल्याला OB हवाय. स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडला. तुम्हाला माहिती आहे की रूट आणि स्क्वेअर एकत्र राहत नाहीत, ते एकमेकांना कट करतात. इथे कट झालं, काय शिल्लक राहिलेला आहे? OB. मग OB किती मिळाला आपल्याला? √5. कळालं? हा जो आपल्याला हायपोटेन्युअस मिळालेला आहे OB तो √5 आपल्याला इथे मिळालेला आहे. आता हे जे आपल्याला √5 हायपोटेन्युअस √5 मिळालेला आहे, हे डिस्टन्स किती आहे OBचं √5 ते आपल्याला नंबर लाईनवर शो करायचं आहे. बरोबर? मग नंबर लाईनवर शो करण्यासाठी काय करावं लागणार? कंपास घ्यावा लागणार. कंपासचे एक टोक आपण ठेवूयात पॉइंट O वर आणि दुसरं टोक इकडे B वर. हे जे डिस्टन्स आहे ते आपण कंपासमध्ये घेऊयात. आता हे डिस्टन्स अजिबात डिस्टर्ब करायचं नाहीये आणि नंबर लाईनवर काय करायचं, आपल्याला एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला आता इथे मिळालेला आहे याला नाव देऊयात आपण C. ओके. ही आपली लाईन L. इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव दिलं आपण C. मग हे जे डिस्टन्स आहे ते किती आपल्याला मिळालेलं आहे? ते मिळालेलं आहे, हे पहा, हे डिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे √5. ओके. आता हे पहा, इथे इतकाच आर्क न ड्रॉ करता आपण कंप्लीट आर्क इथे अशा प्रकारे ड्रॉ करूयात. ओके. हे जे डिस्टन्स आपल्याला मिळालंय ते मिळालेलं आहे √5. आता मुलांनो, नंबर लाईनवर आपण √5 शो केलेला आहे, रिप्रेझेंट केलेला आहे. पण तो कसा आपण फाइंड आउट केला नंबर लाईनवर √5, त्याच्या स्टेप्स, त्याचं सोल्युशन आपल्याला राईट करावं लागणार आहे की नाही. मग हे पहा, अशा प्रकारे तुम्ही सोल्युशन राईट करायचं आहे. चला, आता आपण नंबर लाईनवर √10 ड्रॉ करूयात. कशा प्रकारे करता येणार आहे आता आपल्याला? हे पहा, इथे 2 म्हणजेच काय आहे मी तुम्हाला सांगितलं. 2 म्हणजेच √4 आहे. बरोबर? आणि 3 म्हणजे काय आहे? 3 म्हणजे आहे √9. ओके. आता 3च्या पुढे असणार आहे √10. √9च्या पुढे √10 असणार. आता √9च्या मदतीने आपण फार इझिली मग √10 ड्रॉ करू शकतो की नाही. मग काय करायचं आहे, आपल्याला प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे. प्रोट्रॅक्टरच्या मदतीने काय करणार मग आपण, इथे 3 वरून पॉइंट 3 वर प्रोट्रॅक्टरचा सेंटर ठेवणार. ओके. सेंटर ठेवल्यानंतरनं हे पहा, इथे सेंटर पॉइंट आहे 3चा. इथून
इथे आहे 90 डिग्री. सो एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊयात. ओके, एक परपेंडिक्युलर इथे आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. याला नाव देऊयात P. इथे हा जो पॉइंट आहे ना 3च्या इथला, त्याला आपण नाव दिलेलं आहे P. आणि इथे हा जो 0 आहे ना, याला नाव देऊयात O. आता तुम्हाला माहिती आहे पॉइंट O पासून पॉइंट P किती आहे 3, और वी कॅन से √9. ओके, √9च्या मदतीनेच आपल्याला √10 ड्रॉ करायचा आहे. सो काय करणार मग आता आपण, OP 3 आहे, 3 युनिट्स. नंबर लाईनवर मी कशा प्रकारे नंबर्स घेतलेले आहेत, इथे 0, 1, 2, 3 आणि पुढे 4. प्रत्येक युनिट सेम मेजरचं आपल्याला घ्यायचं आहे. अजिबात मेजर डिस्टर्ब करायचं नाही आहे. प्रत्येक युनिट इक्वल मेजरचंच असलं पाहिजे. सो आता नेक्स्ट स्टेप, OP आपला आहे 3 युनिट्स. आता राईट अँगल ट्रँगल ड्रॉ करायचा आहे म्हटल्यावर बेस झाला 3 युनिट्स. हाईट किती घ्यायची आहे, जसं मी याआधी सांगितलेलं आहे की जेव्हा कधी आपल्याला एखादा इरॅशनल नंबर लाईनवर ड्रॉ करायचा असतो आणि मग नंबर लाईनवर राईट अँगल ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचा असतो, तेव्हा जी हाईट आहे ना ती आपल्याला कायम 1 युनिट इतकीच घ्यायची असते. सो चला आपल्याला काय करायचं आहे, मग कंपास घ्यायचा आहे. कंपासच्या मदतीने 1 युनिट हे डिस्टन्स किती आहे ते पाहायचं आहे. हे पहा, इतकं आहे की नाही. मग पॉईंट P वर जिथे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे त्या पॉईंट P वरून आपल्याला या परपेंडिक्युलरवर एक आर्क ड्रॉ करायचा आहे. या आर्कचं डिस्टन्स किती आहे, या आर्कचं डिस्टन्स आहे 1 युनिट इतकं. ओके, O पासून P आहे 3 युनिट्स. P पासून इथे हा जो आपण आर्क ड्रॉ केलेला आहे त्याचा इंटरसेक्टिंग पॉईंटला आपण नाव देऊयात R. P पासून R हे डिस्टन्स आहे 1 युनिट. आता काय करायचं आपल्याला, पॉईंट O पासून पॉईंट R पर्यंत एक लाईन ड्रॉ करायची आहे, और वी कॅन से सेगमेंट. हे पहा, इथून पॉईंट O पासून पॉईंट R पर्यंत. ओके, आता हे जे डिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे ते आहे √10. कशा पद्धतीने हे √10 येणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे इथे ट्रँगल OPR राईट अँगल ट्रँगल आहे. यातला अँगल P 90 डिग्रीचा आहे. म्हणजे इथे आपण राईट अँगल ट्रँगलसाठी कोणता थिअरम यूज करतो, पायथागोरस थिअरम. हो की नाही, पायथागोरस थिअरमने आपल्याला हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे ते मिळतं. ओके, कोणता आहे तो फॉर्म्युला, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग आपला हा जो √10 हायपोटेन्यूस आलेला आहे तो √10च आहे का ते कसं आपण चेक करतो, तर पायथागोरस थिअरम यूज करून. हो की नाही, मग त्यामध्ये हायपोटेन्यूस आहे OR. सो OR स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. बरोबर, हायपोटेन्यूस √10च आहे का ते चेक करतोय आपण. म्हणून नेक्स्ट स्टेपमध्ये काय राईट करणार, OR स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू OP किती आहे, OP ची लेंथ आहे की नाही आपल्याकडे, OP ची लेंथ आहे 3 युनिट्स. सो 3 OP आहे 3, मग 3चा स्क्वेअर प्लस PR किती आहे, PR 1 युनिट. सो PR चा स्क्वेअर मग 1चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर 9, 1चा स्क्वेअर 1, 9 प्लस 1 किती झाले 10. ओके, सो OR स्क्वेअर आपल्याला मिळालेला आहे 10. आपल्याला OR स्क्वेअर नको आहे, ORचा स्क्वेअर हवाय का नाही, आपल्याला OR हवा आहे की नाही. मग काय करणार आपण, दोन्ही साईडला काय करणार, रूट घेणार. हो की नाही, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साइड्सला स्क्वेअर रूट घेतल्यानंतरनं स्क्वेअर आणि रूट कट होऊन जाणार ORचं. बरोबर, रिमेनिंग काय राहणार फक्त OR. सो OR इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, √10. OR काय आहे पहा, हायपोटेन्यूस आहे. कशा पद्धतीने OR √10 आपण इथे हे डिस्टन्स फाइंड आउट केलेलं आहे. आता आपल्याला नंबर लाईनवर √10 शो करायचं आहे. मग त्यासाठी काय करणार आहोत आपण, तर कंपास घेणार. कंपासचं एक टोक ठेवणार पॉईंट O वर आणि दुसरं टोक ठेवणार पॉईंट R वर. ओके, हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे,
ते आहे √10. आता इथे काही मुलांना प्रश्न पडू शकतो की मॅम आपण जर एक काम केलं की रुलरच्या मदतीने आपण पाहिलं किती आहे हे डिस्टन्स आणि तेवढंच इथे आपण ड्रॉ केलं तर चालणार आहे का? तर अजिबात नाही. काय करायचं आपल्याला? कंपल्सरी कंपासचाच यूज करायचा आहे. सो कंपास घ्यायचं, पॉईंट ओ वर कंपासचं एक टोक ठेवायचं, दुसरं टोक ठेवायचं आहे आर वर. जे डिस्टन्स आहे ते व्यवस्थित ठेवायचं, अजिबात डिस्टर्ब करायचं नाही आणि तिथून ड्रॉ करायचा आहे एक आर्क. आता हा जो आर्क आपण इथे ड्रॉ केलेला आहे नंबर लाईनवर, तो काय आपल्याला शो करतो? हे जे डिस्टन्स आहे ना ओ पासून या पॉइंट पर्यंतचं, ते डिस्टन्स आहे √10. किती आहे? √10 इतकं डिस्टन्स आहे. या पॉइंटला, या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात क्यू. ओके, सो ओ क्यूचं डिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे √10. पाहिलं किती इझी आहे. चला आता याचं सोल्युशन राईट करूयात. कशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन राईट करता येणार आहे तेही व्यवस्थित समजून घ्या. Question number 4. Write any 3 rational numbers between the 2 numbers given below. 2 नंबरच्या मधले 3 रॅशनल नंबर्स आपल्याला राईट करायला सांगितलेले आहेत. तुम्हाला माहितीये का गंमत? 2 नंबर्सच्या मध्ये इन्फिनाइट नंबर्स असतात. हे पहा, आपली ही नंबर लाईन तुम्हाला माहितीच आहे. ही नंबर लाईन 0च्या राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, 0च्या लेफ्ट हँड साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. 0 पासून 1 पर्यंत, 0 नंतर लगेच 1 येतो आपल्याला माहितीये, 1 नंतर लगेच 2, 2 नंतर लगेच 3. पण 0 पासून 1 च्या मध्ये, 0 आणि 1 च्या मध्ये इन्फिनाइट नंबर्स आहेत. 1 पासून 2, 1 नंतर लगेच 2 येतो आपल्याला माहितीये, पण या 2 नंबर्सच्या मध्ये सुद्धा इन्फिनाइट असंख्य असे नंबर्स आहेत. पाहायचंय तुम्हाला कसं? हे पहा, 1 आणि 2, 1 आणि 2 या दोघांच्या मध्ये किती नंबर्स येतील? आता मी ते सांगू शकणार नाही, कारण की इन्फिनाइट नंबर्स येतात. आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. आता हे पहा, 1 आणि 2, 1 आणि 2 या दोघांच्या मधले नंबर्स आता आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, आता 1 लाच आपण 1.0 राईट करू शकतो, करूच शकतो. 2 ला 2.0 असं राईट करू शकतो, हो की नाही? आता 1.0 च्या नंतर न येणार 1.1, नंतर ना 1.2, 1.3, 1.4, 1.5, 1.6, 1.7, 1.8, 1.9. पहा, 1 पासून 2 पर्यंतच इतके सगळे नंबर्स झाले. आता आणखीन एक गंमत तुम्हाला मी सांगते. हे पहा, आता हे जे 2 नंबर्स आहेत ना, 1.1 आणि 1.2 या 2 नंबर्सच्या मध्ये सुद्धा इन्फिनाइट नंबर्स आहेत. आता फक्त हेच 2 नाही बरं का, तुम्ही 1.2 पासून 1.3 पर्यंत घ्या, 1.4 पासून 1.5 पर्यंत घ्या नंबर्स. प्रत्येक 2 नंबर्सच्या मध्ये इन्फिनाइट नंबर्स असतात. आपण एक्झाम्पल म्हणून हे 2 नंबर्स घेऊयात, 1.1 आणि 1.2 या दोघांच्या मध्ये आता पाहूयात किती नंबर्स येतील. सो हे पहा, 1.1च्या पुढे द्यायचा एक 0. हा एक 0 दिल्याने काहीच फरक पडत नाही. 1.1 म्हणजेच 1.10 आणि 1.20. ओके, आता पाहूयात किती नंबर्स येत आहेत. 1.10, 1.11, 1.12, 1.13, 1.14, 1.15, 1.16, 1.17, 1.18, 1.19 आणि नंतर ना येतं 1.20. आता हे पहा, या 2 नंबर्सच्या मध्ये किती नंबर्स येतात ते पाहूयात. सो पुढे काय करायचं आपल्याला? काम काय करायचंय? फक्त एक 0 द्यायचा आहे आणि इकडे 1.12 ना, त्याच्या पुढे पण एक 0 देऊन घ्यायचा आहे आणि मधले सगळे नंबर्स राईट करत जायचे. हे पहा, अशा प्रकारे झाले. किती नंबर्स तयार झाले पहा. 1 पासून 2 पर्यंतच किती सारे नंबर्स इथे आपल्याला मिळालेत आणि असेच आणखीन बरेच इन्फिनाइट नंबर्स आपण फाइंड आउट करू शकतो 2 नंबर्सच्या मध्ये. क्लिअर झाली कन्सेप्ट? चला आता आपण आपला फर्स्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. काय दिलेला आहे? 0.3 अँड -0.5. सो -0.5 अँड 0.3. नंबर लाईनवर नेगेटिव्ह नंबर्स इकडे असतात की नाही लेफ्ट हँड साईडला, म्हणून आपण अशा पद्धतीने इथे राईट केलंय. आणि राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर असतो म्हणून पॉझिटिव्ह नंबर आपण या साईडला राईट केला. काही फरक पडणार नाही. तुम्ही जरी हा इकडे राईट केला, हा इकडे राईट केला, काही हरकत नाही. पण तुम्हाला कळावं यासाठी आपण अशा पद्धतीने इथे राईट करून घेतलेलं आहे. हे पहा,
निगेटिव्ह नंबर आहे -0.5. यानंतरचा इकडे येणारा नंबर कोणता असणार आहे -0.4. मग इकडे येणारा नंबर -0.3, त्याच्या इकडे -0.2, त्याच्या इकडे -0.1, त्याच्या इकडे 0. 0च्या नंतर कोणता नंबर येतो तर 0.1, मग 0.2 आणि मग येतो 0.3. आपल्याला किती रॅशनल नंबर्स राईट करायला सांगितलेत फक्त 3. आणि इथे पहा आपण किती राईट केले, यातले कोणतेही 3 तुम्ही इथे आन्सर म्हणून राईट करू शकता. चला राईट करून घेऊयात. सो इथे मी राईट करून घेतलेले आहे 0.4, -0.4, -0.1 and 0.2. 3 rational numbers between -0.5 and 0.3 are these 3 numbers. Clear? नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट आहे -2.3 and -2.33. सो चला आपण काय करूयात, राईट करून घेऊयात हे दोन्हीही नंबर्स. आता पहा इथे डेसिमल पॉइंट नंतर ना 2 डिजिट्स आहेत 3. इथे डेसिमल पॉइंट नंतर ना एकच डिजिट आहे 3. मग याच्या पुढे जर आपण 0 राईट केला तर काही बिघडणार आहे का, काहीच नाही. मग हे पहा आता 30 नंतर 31 येतो. सो -2.31 -2.32. आता इथे खरी गंमत आहे. काय गंमत आहे हे पहा, या 2 नंबर्सच्या मध्ये आपल्याला फक्त 2च नंबर्स मिळालेत, पण आपल्याला किती नंबर्स राईट करायला सांगितलेले आहेत 3. सो मग काय करणार तर हे 2 नंबर्स आपण घेऊयात आणि या 2 नंबर्सच्या मध्ये आणखीन किती नंबर्स येतात ते खाली राईट करूयात. किती नंबर्स येतात ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एकच काम. 3.1च्या पुढे लावायचं इकडे 0 आणि इथे 3.2च्या पुढे सुद्धा लावायचा 0. हे पहा अशा पद्धतीने लावला 0, लावला 0. ओके चला आता पुढे नंबर्स राईट करत जाऊयात. -2.311, -2.312, -2.313, -2.314 आणि ब्ला 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 असं एक्सेट्रा चालूच राहणार हे नंबर्स, हो की नाही. जोपर्यंत -2.320 येत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त 3 रॅशनल नंबर्स राईट करायचे होते. आपण इतके सगळे इथे फाइंड आउट केलेले आहेत, यातले कोणतेही 3 उचलून राईट करून टाकायचे इकडे. सो आन्सर 3 rational numbers between -2.3 and -2.33 are -2.31, -2.32, -2.311. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट आहे 5.2 and 5.3. ओके हे पहा आपल्याला काय करायचंय 5.2 आणि 5.3च्या मधले नंबर्स राईट करायचे. आता 5.2 नंतर लगेचच 5.3 येतो बरोबर, पण तुम्हाला माहितीये आपण यांच्या मधले नंबर सुद्धा राईट करू शकतो. कसं काय तर इकडे एक 0 घ्यायचा, इकडे एक 0 घ्यायचा. हे पहा हे 2 नंबर्स इकडे एक 0, इकडे एक 0 आणि यांच्या मधले नंबर्स राईट करायला चालू करायचं. सो 5.20 मग येणार 5.21, 5.22, 5.23, 5.24 अँड सो ऑन. ओके असंच आपण 5.30 पर्यंत जाऊ शकतो. चला आपल्याला 3 नंबर्स हवेत. 3 नंबर्स यातले कोणतेही राईट करू शकतो आपण. 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 5.2 अँड 5.3 आर 5.21, 5.22, 5.23. लास्ट क्वेश्चन. आता मला माहितीये हा लास्ट क्वेश्चन तुमचा तुम्ही सॉल्व्ह करणार आणि तो करेक्ट सुद्धा येईल कारण खूप इझी आहे. आपल्याला आता -4.5 आणि -4.6 मधले नंबर्स हवे आहेत. त्यासाठी काय करायचं फक्त एक 0 आपण पुढे राईट करायचा आणि मग मधले नंबर्स राईट करत जायचं. सो -4.50 नंतर येणार -4.51, -4.52, -4.53, -4.54, -4.55 त्यानंतर -4.56 असं करत करत आपण -4.60 पर्यंत पोहोचतो. चला आन्सर राईट करून टाकूया तिथे. 3 रॅशनल नंबर्स बिटवीन -4.5 अँड -4.6 आर. कोणते कोणते नंबर्स मी राईट केले हे पहा. हा एक नंबर राईट केला, त्यानंतर हा केला आणि त्यानंतर मी हा केलाय. तुम्ही कोणतेही 3 नंबर्स इथून बघून राईट करू शकता. अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट 2.2 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.